मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना सर्वांना बोलते, मला ना तुमच्या प्रेमाची डेफिनेशनच कळत नाही. नावं ठेवायची, वाईट बोलायचं, चाहड्या करायच्या आणि वरून म्हणायचं आमचं खूप प्रेम आहे. अनिरुद्ध, आजपर्यंत तू अरुंधतीला काय काय नाही बोललास, परंतु आज तिच्यासमोर हात जोडून उभा होतास. तेव्हा अनिरुद्ध संजनाला सांगतो, कारण ती माझ्या वडिलांना घरी घेऊन आली. जे काम तू करायला हवं होतंस, परंतु ते तुला नाही जमलं. तेव्हा संजना, मी प्रयत्न तर केला होता ना, असं बोलते. तेव्हा अनिरुद्ध संजनावर चिडून, तुझे प्रयत्न मनापासून नसतात. माझ्याशी लग्न केल्यानंतर तुला घरातील सर्वांची मनं जिंकायची होती, परंतु तुला तेही जमलं नाही. सर्वजण तुझ्यावर नाराजच झाले. ही काल परवा आलेली अनघा, तीही एवढ्या लवकर या घरात रुळली, परंतु तुला ते जमलं नाही. तर तेव्हा सर्वजण संजनाकडे पाहून वाकडं तोंड करतात. तेव्हा संजना, म्हणजे या घरात लोकांची मनं जिंकणं याचा अर्थ अरुंधतीची जागा घेणं हाच आहे का? माझं स्वतंत्र अस्तित्व असू शकत नाही का? असा प्रश्न अनिरुद्धला करते. तेव्हा अनिरुद्ध, असतं ना, परंतु तुझं अस्तित्व म्हणजे लोकांनी तुझ्यासाठी सर्व काही करायचं, परंतु तू त्यांच्यासाठी कधीच काही करायचं नाही. कधी लवकर उठून कोणासाठी एखादा आवडीचा पदार्थ केला नाहीस, कधी कोणाला कुठे घेऊन गेली नाहीस, कधी कोणाला काही आणलं नाहीस, परंतु इच्छा मात्र अशी की सगळ्यांनी तुझंच कौतुक करावं. मग कसं करतील, असं संजनाला विचारतो. तर तेव्हा संजना सांगते, त्यावेळी अरुंधतीसुद्धा इथेच राहत होती. जगात लोकांची दुसरी लग्न होतच नाही का? कुटुंबातील लोक त्यांना कसं सांभाळून घेतात, त्यांचे सुखी संसार कसे होतात, कारण घरातील सगळे लोक त्या पहिलीला विसरण्याचा प्रयत्न करतात. इथे तर विसरण्याचं सोड, परंतु तिला घरातून जाऊसुद्धा देत नव्हते. मान्य आहे की तिची फसवणूक झाली आहे, परंतु तिने स्वतःहून डिवोर्स पेपरवर सही केली आहे. कोणीही तिच्यावर जबरदस्ती केली नाही. मग संपला विषय. विचार कर अनिरुद्ध, माझ्या नवऱ्याची पहिली बायको त्याच घरात राहते आणि तिच्या भोवती सर्वजण नाचतात. माझी अवस्था काय होत असेल? त्यावर अनिरुद्ध संजनाला सांगतो, अरुंधती गेली होती, परंतु तू आई आप्पांना साधं वेळच्या वेळेला जेवणसुद्धा देऊ शकली नाही, म्हणून ती परत आली होती. आणि तू उगीच भोळेपणाचा आव आणू नकोस. तू काय करतेस, हळूच आतून काड्या कशा लावतेस ना, ते सर्वांना माहिती आहे, असं बोलतो. तेव्हा संजना अनिरुद्धवर चिडून, मी सर्वांशी आपणहून बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु परत एकदा माझं कंपॅरिझन अरुंधतीशीच असतं. त्याला मी काय करणार? माझी पर्सनॅलिटी वेगळी आहे. सतत आजूबाजूला एवढी माणसं असणं मला नाही आवडत. इथे कुणाला प्रायव्हसी नाही. सतत एकमेकांच्या डोक्यात डोके घालून बसलेले असतात. प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्या. हा फक्त पॉवर गेम आहे. सेंटर ऑफ अट्रॅक्शनसाठी प्रत्येकजण कोणत्याही थराला जात आहे. हे कुटुंब नाही, तर हे एवढंच तुमचं जग आहे आणि माझं जग खूप मोठं आहे, असं बोलते. तेव्हा अनिरुद्ध संजनाला बोलतो, याचा विचार आधीच करायचा होता. तुला माहिती होतं माझं घर असंच आहे. माझ्या कुटुंबाला तू ओळखत होतीस. तर तेव्हा संजना अनिरुद्धला सांगते, मला वाटलं होतं आपलं लग्न झाल्यानंतर आपण वेगळे राहू. तेव्हा अनिरुद्ध, मी तुला असं कधीच म्हणालो नव्हतो. आई आप्पांना, माझ्या मुलांना सोडून मी कुठेच जाणार नाही. मग अगोदरचंच बरं होतं ना, वाटेल तेव्हा मी तुला येऊन भेटत होतो. मग कशाला लग्नाचा हट्ट धरलास? तेव्हा संजना सांगते, मला माहिती नव्हतं ना तुझा जॉब जाईल, वर्षानुवर्ष तू घरी बसशील. आज अरुंधतीला एवढा मान का आहे, तुला कळत नाही का? कारण ती कमवते, एक सक्सेसफुल वुमन झाली आहे. आणि ज्याच्याकडे पैसा असतो ना, जग त्याच्याच मागे असतं. जे पूर्वी तुझ्या मागे होते, ते आज अरुंधतीच्या मागे आहेत, असं बडबडते. त्यावर अनिरुद्ध, आमच्या घरातील नाती इतकी वरवरची नाही, असं उत्तर संजनाला देतो. तेव्हा संजना मोठ्याने हसते व यातलं कुठलंही नातं तू निभावू शकला नाही, माझ्याबरोबरचं देखील नाही, असं बोलते. तेव्हा अनिरुद्ध चिडून, याचा बेसिक प्रॉब्लेम म्हणजे तुझ्याबरोबरचं नातं आहे, त्याच्यामुळेच बाकी सर्व नाती मी निभावू शकलो नाही. मला तुझ्याशी कधीच लग्न करायचं नव्हतं. चुकलं माझं. तुझ्याशी लग्न करणं ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.
परंतु तरीही आता मी तुला सोडणार नाही. तू माझ्या घरच्यांशी जुळून घेऊ शकत नाहीस ना, मग आपण हे घर सोडून जाऊ. तसंही तुला वेगळं राहायचं होतं असं बोलतो. ते ऐकून संजना खूप घाबरते व आता आपल्या दोघांकडेही जॉब नाही, मग बाहेर कसे राहणार, रेंटवर घर तरी कसं घेणार, रस्त्यावर राहणार आहोत का, असा प्रश्न अनिरुद्धला करते. तेव्हा अनिरुद्ध अजून तरी तशी वेळ आली नाही, परंतु आता आई आप्पांना शांतपणे राहू देत. आपल्या दोघांमुळे आत्तापर्यंत घरात खूप भांडणं झाली आहेत, परंतु आता आपण इथून निघून जाऊयात. वाटलं तर त्यांना भेटायला येत जाऊ आणि आई आप्पांना सांगतो, हवं तर तुम्ही अरुंधतीला इथे बोलावून घ्या, आम्ही दुसरीकडे जाऊन राहतो, हाच बेटर ऑप्शन आहे, असं बोलून संजनाच्या हाताला धरतो व आपण लगेच निघायची तयारी करू असं बोलतो. तेव्हा संजना अनिरुद्धचा हात झटकते व तुला जायचं तर तू जा, परंतु मी येणार नाही, मी इथून कुठेही जाणार नाही, कारण हे घर माझं आहे, या घरावर फक्त माझा अधिकार आहे, कागदोपत्रीसुद्धा, असं बोलते. ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तेव्हा कांचन संजनाला हे घर माझ्या आप्पांच्या व अनिरुद्धच्या नावावर असल्याचं सांगते. तेव्हा संजना हसते व आप्पांनी अर्ध घर अरुंधतीच्या नावावर केलं होतं, परंतु ते तुम्ही अरुंधतीकडून काढून घेतलं व माझ्या नावावर केलं, असं कांचनला सांगते. ते ऐकून सर्वांना पुन्हा धक्का बसतो. तर संजना या घराची एकमेव मालकीण फक्त मीच असल्याचं सर्वांना सांगते. त्यावर अनिरुद्ध संजनाला, तुला वेड लागलं का, असं एक सही करून प्रॉपर्टी दुसऱ्यांच्या नावावर होत नसते, असं बोलतो. तेव्हा संजना, पैसे दिले की सगळं होतं, वाटलं तर तूच पेपर बघून खात्री करून घे, असं सांगते. तेव्हा अनिरुद्ध, हे सर्व तू कसं केलंस, असा प्रश्न करतो. तर संजना, मी कांचनला फसवल्याचं सांगते. तर कांचन अनिरुद्धला सर्व काही आठवतं. तेव्हा अभि आणि यश संजनाला, तू फ्रॉड आहेस, हिला पोलिसांच्या ताब्यात द्या, असं बोलतात. तेव्हा संजना, तुमच्याकडे पुरावा नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या केसांना सुद्धा धक्का लावू शकत नाही, तसा विचारही करू नका, असं माज करतच सांगते. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला सांगतो, प्रेम म्हणजे अडकून पडणं नाही, कधी कधी अलिप्त राहूनही प्रेम करता येतं. संजना, अनिरुद्धपासून तू जितकी दूर राहशील तितकं तुझ्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे, असं मला वाटतं. तेव्हा अरुंधती सांगते, माझा जीव अजूनही त्या घरामध्ये घुटमळत आहे. आजही मी घरी गेले होते, परंतु आतमध्ये गेले नाही, बाहेरूनच आले, तरीही पोटात काहीतरी तुटत आहे, कारण 25 वर्ष मी त्या घराच्या 4 भिंतींच्या आतमध्ये जगली आहे. असं वाटतं की ते घर मला मायेने जवळ घेईल व मी त्याच्या कुशीत जाऊन मनसोक्त रडेल. त्या बंगल्यांच्या भिंतीने माझं खूप ऐकलं आहे, त्यातून बाजूला होण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागत आहे. मी बऱ्याचदा ठरवते की संजना अनिरुद्धशी आपला काही संबंध नाही, त्यांच्यात पडायचं नाही, परंतु ती संजना कशात ना कशात तरी मला ओढतच असते. परंतु आता मी अडकणार नाही, स्वतःच्या भविष्याचा विचार करेन, असं आशुतोषला सांगते. तेव्हा आशुतोष, वर्षाची तब्येत खूप खराब आहे, तरीही नितीन कामावर येतो, असं अरुंधतीला सांगतो. तेव्हा अरुंधती सांगते, तुम्ही नशीबवान आहात, कारण तुम्हाला नितीनसारखा मित्र आहे आणि मीही नशीबवान आहे, कारण मला तुमच्यासारखा मित्र आहे. तर आशुतोष ते ऐकून खुश होतो. तर इकडे अविनाश संजनावर भडकतो, परंतु संजना ऐकून घेत नाही व अनिरुद्धला, माझा तुझ्यावर विश्वास नाही, तू कधीही मला सोडू शकत होतास, म्हणून मला हे सर्व करावं लागलं, परंतु मी तुम्हा कोणालाही इथून जायला सांगत नाही, आपण सर्वजण पहिल्यासारखं इथेच एकत्र राहू. मित्रांनो, पुढील भागामध्ये सर्व काही प्रकार पाहून कांचन चक्कर येऊन खाली कोसळते. ते सर्व अरुंधतीला समजतं. तेव्हा अरुंधती मध्यरात्री पळतच देशमुखांच्या घरी येते. तेव्हा अनिरुद्ध तिला पाहतो व एवढ्या रात्री तू इथे काय करत आहेस, असं विचारतो. तर अरुंधती कांचनबद्दल सर्व अनिरुद्धला सांगते. तर अनिरुद्धलाही मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या